डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। गेली काही दिवसांपासून संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील शेतकऱ्यांना दिवसा पूर्णवेळ वीज पुरवठा व्हायचा। मात्र अचानक महावितरणकडून या वीज पुरवठ्यामध्ये कपात करण्यात आल्यामुळे शेतकरी संतप्त झालेत। त्यांनी घारगाव येथील महावितरण उपकेंद्रावर जाऊन पूर्णवेळ दिवसा वीज पुरवठा सुरू करण्याची जोरदार मागणी केली आहे। दिवसेंदिवस बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ होतीये। रात्रीच्या वेळेला शेतामध्ये पाणी देणं शेतकऱ्यांच्या जीवावर बेततंय। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून महावितरणनं दिवसा 8 तास वीज पुरवठा सुरू केला होता। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र आता ओव्हरलोडसह इतर कारणे पुढे करत महावितरणनं अचानक वेळापत्रकात बदल करून वीज पुरवठ्यात कपात केली आहे। यामुळे शेतकऱ्यांचा संताप अनावर झालाय। संतप्त शेतकऱ्यांनी थेट घारगाव येथील महावितरण कार्यालयात धाव घेत पूर्णवेळ दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी लावून धरली आहे। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रमेश आहेर आणि शांताराम वाकळे यांनी महावितरणवर नाराजी व्यक्त करत शेतकऱ्यांची व्यथा मांडत आई जेऊ घालिणं आणि बाप खाऊ देईना अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडं घारगाव ऑफिसमध्ये आम्ही आलेलो आहोत। एकतर काय झालं आहे, वाघाच्या भीतीने आम्हाला शेतीला पाणी पुरवठा करता येत नाही। घारगाव परिसर सबसिडीच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व गावामध्ये, सर्व परिसर वाडी व शिवारामध्ये रात्रीचा लाईट पुरवठा जर 3 फेजचा जर केला तर पूर्ण पठार भागामध्ये वाघाची भीती। आतापर्यंत बऱ्याचशा अशा जीवघेण्या घटना या हिंसक पशुकडून घडलेल्या आहेत। असं असताना त्याचप्रमाणे या ठिकाणी शेतीमालाला कोणत्या प्रकारचा बाजारभाव नाही। अजून गावठी कांदा, उन्हाळी कांदा शिल्लक आहे। तोच नवा कांद्याची आवक झाल्यामुळं पूर्ण कांद्याचे बाजार पडलेले आहेत। असे असताना एक तर आई जीव घालाने आणि बाप खाऊ देणं अशी परिस्थिती शेतकऱ्याची आमची झालेली आहे। असे असताना कालपासून MSEBने शेतीचा हा 6 तासाचा विद्युत पुरवठा केला। वास्तविक पाहता या 6 तासामध्ये ट्रिपिंग धरता आम्हाला पूर्ण क्षमतेत दाब मिळत नाही। पाणी शेतीला पूर्ण पिकाला देता येत नाही। आमचा कळमजाई फिडर, या कळमजाई फिडर अंतर्गत जर उल्लेख केला तर कोठे, तांगडी, आंबी खालसाप, खांडगेदरा, वरचे कोठे ह्या परिसरामध्ये जो फिडर आहे हा आपला कळमजाई फिडर हा पूर्ण दाबाने चालत नाही। तासाला ट्रिपिंग होती। त्या लोकांची इतकी ओरड असूनसुद्धा वारंवार त्या मंडळींनी बरोबर आमच्याबरोबर सुद्धा आम्ही मागणी केलेली असूनसुद्धा अद्यापही त्या फिडरची ट्रिपिंग बंद झालेली नाही। अद्यापही त्या लोकांना पूर्ण क्षमतेने विद्युत पुरवठा भेटत नाही। आणि असं असताना घारगाव शेतकऱ्यांनी या ठिकाणी कालपासून 6 तासाचा विद्युत पुरवठा या सीटा चालू केलेला आहे। आम्ही सकाळी या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी या निमित्तानं आलेलो आहोत की आम्हाला पूर्ण क्षमतेने 8 तास वीज पुरवठा करण्यात यावा। पूर्ण दाबाने हा विद्युत पुरवठा जर झाला तर आमच्या शेतीचं पूर्ण पिकाला भरणं हे होतं। त्याचप्रमाणे कळमजाई फिडर या ठिकाणी सुद्धा पूर्ण दाबाने विद्युत पुरवठा मिळत नाही। त्या लोकांना वारंवार ट्रिपिंगचा सामना करावा लागतो। त्या शेतकऱ्यांचं सुद्धा अतिशय नुकसान असं या ठिकाणी होत आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व शेतकरी या ठिकाणी MSEB ऑफिसमध्ये आलेलो आहोत। परंतु या ठिकाणी आम्ही जेव्हा आमची व्यथा मांडली तर या ठिकाणी जे आमच्या घारगावचे जे गायकवाड साहेब हे या ठिकाणी त्याच्यासमोर आम्ही व्यथा मांडली। आम्ही लागलेच, आम्ही बरेचसे या ठिकाणी शांताराम शेठ वाकळे आहेत, सुभाष पाटील आहेर आलेले होते, त्याचप्रमाणे शांताराम बापू गाडेकर, नामदेव शेठ गाडेकर, बरेचसे गावकरी आम्ही, ज्ञानदेव शेठ गाडेकर बरेचसे या ठिकाणी आणि उपस्थित आम्ही सर्वजण या ठिकाणी आहोत की आमची मागणी एवढीच आहे या ठिकाणी आम्हाला हा घारगाव सबसिडीच्या अंतर्गत असलेल्या जेवढ्या गावं आहेत त्या गावाला शेतीचा वीज पुरवठा पूर्ण क्षमतेने 8 तासाने व्हावा म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आता या ठिकाणी घारगावचे जे गायकवाड साहेब यांनी कार्यकारी अभियंता वट्टमवार साहेब यांना फोन केला आणि लागलीच आमची तक्रार या ठिकाणी त्यांना मांडली। आणि कार्यकारी अभियंता वट्टमवार साहेब यांनी सुद्धा सांगितलं की या ठिकाणी 8 तास पूर्ण विद्युत पुरवठा या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात यावा। तशा प्रकारची मागणी या ठिकाणी आम्ही त्यांना केलेली होती आणि त्यांनी ती मागणी तत्वतः या ठिकाणी आमची मान्य केलेली आहे। त्याबद्दल आम्ही कार्यकारी अभियंता वट्टमवार साहेब त्याचप्रमाणे आमचे जेई गायकवाड साहेब यांच्या त्यांना धन्यवाद देतो की आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी तक्रार घेऊन आलेलो आहोत। या तक्रार त्यांनी पूर्ण स्वरूपाने मंजूर दिली आहे आणि ती आमची मागणी पूर्ण केलेली आहे।
आणि आजपासून नव्या शेड्यूलप्रमाणे हा विद्युत पुरवठा 8 तास पूर्ण क्षमतेने चालू होईल अशी या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. लाईटच्या बाबतीत सर्व शेतकरी एकत्र होऊन नवीन जो शेड्यूल तयार केला त्याबद्दल मी प्रथमतः गायकवाड साहेब आणि संगमनेर साहेब यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी राजू गाडेकर आणि बाळासाहेब गाडेकर हेही या ठिकाणी आले होते आणि शेतीच्या समस्या मांडत असताना प्रामुख्याने हे जे कर्मचारी लोक आहेत यांना पगार मिळतो, दिवसा त्यांना काम करता येतं, रात्रीचं काम करता येतं, परंतु शेती हा विषय असा कठीण आहे. शेतीवरचा मजूर रात्रीचं कामाला येत नाही आणि वाघाची भीती यामुळं शेतीवर मजूर रात्रीचा येत नाही. दिवसा शक्यतो पूर्ण दाबाने 8 तास लाईट मिळावी अशा प्रकारची आम्ही सर्वांनी त्यांना विनंती केली. त्याप्रमाणे इथून पुढंही ते सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. दरम्यान विविध तक्रारी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. याबाबत घारगाव उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता संतोष गायकवाड यांनी सांगितलंय की शेतकऱ्यांच्या तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्यात. त्यांच्याशी चर्चा करून नवीन वीज पुरवठा शेड्यूल मिळण्याची परवानगी घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाईल. घारगाव येथील शेतकरी आपल्या तक्रारी घेऊन उपकेंद्र घारगाव येथे आलेले आहेत. सदर तक्रारींबद्दल विद्युत पुरवठा वारंवार खंडित होणे, तरी यासाठी ह्या जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यात शेती वीज पंपाचा लोड वाढल्यामुळे उपकेंद्रावर जंप जळणे, कंडक्टर तुटणे सारखे देखभाल दुरुस्तीची कामं वाढलेली आहेत आणि त्यासाठी वरिष्ठांना विचारून आपला विद्युत वाहिनींना विद्युत पुरवठा देण्यासाठी नवीन शेड्यूल मिळण्याची परवानगी घेऊन पुढील विद्युत पुरवठा आम्ही देणार आहोत. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहत दिवसा पूर्णवेळ वीज पुरवठा करावा अशी मागणी केली आहे. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044.